100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप, गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। लग्न समारंभात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मनसे नेते शेकहँड करतानाचे दृश्य कॅमेऱ्यात बंदिस्त। जोरदार हात मिळवूयात, सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये सकारात्मक संवाद। उद्धव आणि राज ठाकरेंबरोबरच मराठी माणसांसाठी आदित्य आणि अमित ठाकरेंनी एकत्र येण्याची गरज। ठाकरे बंधूंचे मामा चंद्रकांत वैद्यांची एबीपी माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत। उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीसाठी खास नातेवाईक पुढाकार घेणार का याकडे लक्ष। अद्याप दोन्ही भावंडांमध्ये थेट संवाद झाला नसल्याचीही माहिती। मातोश्री निवासस्थानी ठाकरेंच्या शिवसेनेच्या निरीक्षकांची महत्वाची खलबतं। मनसेच्या युतीबाबत आजच्या बैठकीत चर्चा नाही, माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून स्पष्ट। कार्यकर्त्यांचं मत जाणून घेतल्यानंतर शरद पवार निर्णय घेतील। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत सुप्रिया सुळेंची मोठी प्रतिक्रिया। नितेश आणि निलेश राणे यांच्यातलं वाग्युद्ध शिगेला। धाराशिवमध्ये शिवसेनेला डिवचणाऱ्या नितेश राणेंची भाऊ निलेश यांच्याकडून कान उघडली। भाजपनं निवडणूक चोरली म्हणणाऱ्या राहुल गांधींना मुख्यमंत्री फडणवीसांचं लेखातून उत्तर। जनतेनं नाकारलेले आता जनादेश नाकारतायत, काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। मोदींना लष्कराचा गणवेश वापरण्याचा अधिकार कुणी दिला? रोखठोक सदरातून संजय राऊतांचा सवाल। परदेशात गेलेल्या शिष्टमंडळावरूनही खोचक टोला। मुंबईतला मदर डेअरीचा भूखंड अदानी समूहाला देण्याला काँग्रेसचा कडाडून विरोध। खासदार वर्षा गायकवाडांचं जनआक्रोश आंदोलन। पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरच चौकातच ठिय्या। बच्चू कडूंचं अन्नत्याग आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह कष्टकरी दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटना आक्रमक। दखल न घेतल्यास आंदोलन तीव्रतेचा इशारा। कारागृहांमध्ये कैद्यांसाठीच्या साहित्य खरेदीत 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा राजू शेट्टींचा आरोप। आयपीएस जालिंदर सुपेकर आणि तत्कालीन पोलीस महासंचालक अमिताभ गुप्तांवर शेट्टींचा घोटाळ्याचा आरोप। बत्तीस वर्षांनंतर पुन्हा साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। साताऱ्याला चौथ्यांदा आयोजनाचा मान। रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात। 12 तासानंतर टँकर बाजूला करण्यात यश, वाहतूक मात्र अद्याप ठप्प। फ्रेंच ओपनमध्ये स्पेनचा कार्लोस अल्कराज सलग दुसऱ्या विजेतेपदासाठी सज्ज। गतविजेत्या अल्कराज समोर इटलीच्या यानिक सिनरचं तगडं आव्हान। कोलंबियात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या डोक्यातच झाडली गोळी। राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मिगुल उरिबे यांच्यावर प्रचारादरम्यान हल्ला। मिगेल यांच्यावर आयसीयूत उपचार। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।